जे पण तुला काय पिशवी बिशवी लागेल का रे आम्ही हा ते विचारून घ्या देवा पकडल्यावर आम्ही एक मिनिट मागे वा रे मागे निघून घ्या निघून या साईड याला तस्कर म्हणतात मराठीमध्ये, इंग्लिश मध्ये ट्रिंकेट स्नेक, बिनविषारी साप आहे एकदम, घाबरून नाही जायचं. आपला तो स्पर्श आहे, आपला स्पर्श त्यांना कळतो. ज्या वेळेस तो असं करतो मान फुगवली जो त्यावेळेस मान फुगवली तर डसणार, असं याचा आकडा करणार आणि डसणार. ते आता मान फुगवलेली म्हणजे ते आपला स्पर्श जो आहे ना तो कळतो. 1% सुद्धा विष नाही. आता पाहून घाबरायचं नाही अशा सापांना कधीच. याची ओळख कशी आहे, पूर्ण प्लेन, आणि तो स्पर्श आपला जाणवतो म्हणजे त्याला कळतं का याच्यापासून आपल्याला काही धोका नाही. नाही तर जनावर त्यावेळेस तो चावणार आहे ना इकडे बाहेर. पकडला ना त्याने हातात धरेल. पण तो कोणाला हात लावायचा का? लावा, घाबरू नका, घाबरू नका, लावा हात, बिंदास लावा, फक्त दाबू नका, हळूच हात लावा. आता तुम्ही याला मारला असतं करून हात जर केलं तर चालणार. तुम्ही इकडून हात लावा बिंदास. समोरचं जो हालचाल ते आपलं हृदयाचे ठोके, त्याला व्हायब्रेशन कळतं, हाताचे आपले ठोके कळतात. काय काय अशी असतात ना हे पॉइंटेड हे जे असतात ना, शेफ्टी त्यांचं हे असतं ना जरा. हां, तसं काही नसतं शेफ्टीचं म्हणजे. तर मित्रांनो, आमचं हे वैजापूर कॉलेज विनायकराव पाटील इथे हा ट्रिंकेट स्नेक निघालेला होता. तर सोनोने, डॉक्टर सोनोने यांचं धन्यवाद. या सरांचा काही सापाचा जीव वाचवला, मला फोन केला तर मी 2 मिनिटात आलो आणि सापाला रेस्क्यू केलं. तर यांचा धन्यवाद. थँक्यू. बोलायचं काही तुम्हाला? बोला सर, 1-2 शब्द बोला सापा. इंग्लिश नॉट इंग्लिश, मराठी फक्त कोणाला कधी साप आढळला तर त्याला कृपया मारू नका, कारण सर्प हे शेतकऱ्याचे मित्र आहेत. जे सर्प मित्र आहेत त्यांना बोलावून घ्यावं आणि त्यांना ते पकडून घेऊन जातील आणि त्यांना जंगलात सोडतील, त्यांच्या आदिवासाच्या ठिकाणी. तर व्हिडिओला आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.